रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी झाले ओ साधनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे आदर आदर सर्व सुखाचे आदर सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बापरखुमा देवीवर बापरखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी भोगाची परी काय सांगू भोगाचे परी काय सांगू भोगाचे परी काय सांगू ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी भोगाची परी काय सांगू भोगाचे परी काय सांगू भोगाचे परी काय सांगू काम तो कामना भोगित से देवा कामना भोगितचे देवा काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगितसे देवा आलिंगने हेवा चरण चुंबी आलिंगने हेवा चरण तुमचे आलिंगने हेवा चरण तुमचे शांतीच्या संयोगे निरसलाता संयोगे निरसलाता
तिच्या संयोगे निरसलाता तुझ्या संयोगे निरसलाता दुसरे ते पाप भेद बुद्धे दुसरे पाप भेद बुद्धी दुसरे ते पाप भेद बुद्धी काम तो कामना भोगित से देवा 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 आलिंगने हेवा चरण चुंबी आलिंगन हेवा चरण तुंबे आलिंगन हेवा चरण तुंबे तुका म्हणे पाहे तिकडे सारखे कामडे पाहे कडे सारिखे तुका म्हणे पाहे तिकडे सारखे कामडे पाहे कडे सारिखे आपुल्या पारिखे निरसले आपुल्या पारिखे निरसले आपुल्या पारिखे निरसले तुका म्हणे पाहे तिकडे सारखे कामडे पाहे कडे सारिखे तुका म्हणे पाहे तिकडे सारखे कामडे पाहे कडे सारिखे आपुल्या पारिखे निरसले आपुल्या पारिखे निरसले आपुल्या पारिखे निरसले आबतो कामना भोगित से देवा 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 आलिंगन हेवा चरण तुंबी आलिंगन हेवा चरण तुंबी आलिंगन हेवा चरण तुंबी रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार 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 सर्वांनी टाळी वाजवा टाळी टाळी हा ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु
सोपान काका महाराज सद्गुरु जोग महाराज सर्व संतन की जय. विठाला 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 कुंडली कबरगाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल काका महाराज सद्गुरु देव महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी सर्व संतन की जय. हर 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 ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी भोगाचे परी काय सांगू कामतो कामना भुगितसे देवा अलिंगने हेवा चरणचुंबी शांतीच्या संयोगे निरसला ताप शांतीच्या संयोगे निरसला ताप दुसरे ते पाप भेद बुद्धी कामतो कामना भोगितसे देवा अलिंगने हेवा चरणचुंबी तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे आपुल्या पारिखे निरसले कामतो कामना भोगितसे देवा अलिंगनी हेवा चरणचुंबी. विढाला विढाला समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजोस्फुर्दिक प्रदेशं विदिन्द्रादी देवहि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दोंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा. नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप धरुषणी हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा विठाला ऐसिया संपत्ती आम्हा संसारी भोगाचे परी काय सांगू काम तो कामना भुगितसे देवा अलिंगणी हिवा चरण चुंबी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराया वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराया ब्रह्ममूर्ती सोपान काका सद्गुरू जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून जमलेल्या सर्व मायभाव श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात विठाला श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना 46वा वर्धापन दिन उत्सव समारंभ मौजे कसपट्टी वस्ती या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी कसपट्टी वस्ती या ठिकाणी संपन्न होतोय. गेल्या 46 वर्षापासून कसपट्टी वस्ती येथील असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ कसपट्टी वस्ती मंदिराच्या वतीने मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांनी ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी दिली. या ट्रस्टच्या वतीने ज्यांनी मला संपर्क साधला हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज जाधव असतील, रामहरी तात्या असतील, आमचे विजूशेठ कसपटे असतील, त्याचबरोबर प्रदीप भाऊ असतील, मोहन शेठ असतील आणि इथला सगळा या ट्रस्टीचा परिवार यांनी या ठिकाणी संपर्क साधला आणि आज खऱ्या अर्थानं या कसपट्टी वस्तीमध्ये कीर्तन करण्याची सेवा संधी या ठिकाणी मला माझ्या भाग्याने प्राप्त होते. खरं तर कसपट्टी वस्ती आणि आमचं नातं जसं बऱ्यापैकी आता जवळचं झालेलं आहे. 4-5 वेळा कीर्तनाची संधी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मिळाली. काल्याचं कीर्तनही मला वाटतं 2 वर्षापूर्वी या ठिकाणी झालं. मधी कार्यक्रम झाले. इथं आल्यानंतर महाराज लोक किती आहेत, समाज काय, याच्यापेक्षा प्रेम करणारी माणसं किती आहेत याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून आम्ही ज्यांना आदर्श मानतो भजनाच्या बाबतीमध्ये त्यांचं भजन गाऊन ऐकून वारकरी चाली वारकरी संप्रदायावरती भजनाची आवड निर्माण झाली. आमचे आदरणीय परमपूज्य अण्णा या ठिकाणी उपस्थित येतात. आमच्यावरती प्रेम करणारे आप्पा या ठिकाणी उपस्थित येतात. त्याचबरोबर आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे प्रत्येक संकटकाळी आवर्जून उभं राहणारे आमचे सोमनाथ दादा पाडळे या ठिकाणी उपस्थित येतात. आणि महाराष्ट्रातले सगळेच कलाकार या ठिकाणी उपस्थित येतात. आमचे वसंतदादा कलाटे असतील, आमचे कोकाटे दादा असतील, त्याचबरोबर आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित असतील. निमन दादा या ठिकाणी उपस्थित येतात. उद्धव भाऊ येतात, वैभव महाराज येतात, सगळे कलाकार येतात. आमचे फाटक महाराज येतात, जाधव महाराज येतात आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे शुभम दादा या ठिकाणी उपस्थित येतात. आणि माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील उमेश महाराज दशरथे यांचे आवडते वादक माऊली महाराज चव्हाणसुद्धा आज आम्ही सकाळपासून सोबत कार्यक्रमाला असल्यामुळे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि आपण सर्वजण वारकरी, कुणाचं नाव राहिलं असेल तर मी एकच सांगेल, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या.
हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर विंदे नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. खरं तर 5ही वर्षी कार्यक्रम करत असताना वेगवेगळ्या अभंगावरती चिंतन करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा प्रकरण पाहिल्यानंतर गाथा म्हणजे समुद्र आहे. गाथा संपूर्ण वारकऱ्यांचं ऊर्जास्थान आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचल्यानंतर कळतं की जगद्गुरु तुकोबारायांनी किती आत्मीयतेने आपलं अंतकरण त्या अभंगामध्ये ओतलेलं आहे. वारकऱ्यांना काय प्रिय आहे असा जर प्रश्न पडला, एका निष्ठावंत वारकऱ्याला विचारलं, बाबा जगण्यासाठी काय लागतं? त्या निष्ठावंत वारकऱ्याच्या मुखातले शब्द ऐकले आणि अंतकरणाला पाझर फुटला की निष्ठावंत वारकऱ्यांची वारकरी संप्रदायाकडे बघण्याची काय दृष्टी. त्या निष्ठावंत वारकऱ्याला विचारलं, बाबा जगण्यासाठी काय लागतं? त्या बाबांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं, महाराज जगण्यासाठी काय लागतं तर जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात. कुठल्या 3 गोष्टी लागतात? एक, सकाळ आणि संध्याकाळ पोटाची खळगी भरायला 2 भाकरी लागतात. या शरीराची लाज राखायला 2 धोतरं लागतात. म्हणलं बाबा तिसरं काय? तिसरं ऐकलं तर आपल्या अंतकरण महाराज असं ऊर्जा मिळेल, प्रसन्न होईल. काही नाही लागत महाराज. तिसरं एकच लागतं, ज्ञानेश्वरी आणि गाथा. बस जगायला काही लागत नाही म्हणले. ज्ञानेश्वरी आणि गाथ्यावरती इतकी श्रद्धा आहे, पूर्ण जीवन जगण्याची ऊर्जा या 2 ग्रंथामध्ये असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायाचा ऊर्जास्थान असलेला आणि मुखातून आलेले जे शब्द आहेत हे अमृता समान असल्यामुळे तुकोबारायांचा गाथा या प्रकरणातील साधूच्या घरच्या संपत्तीचं वर्णन करणारा, किंबहुना ऋषी मुनी साधू संत कुठल्या संपत्तीचा उपभोग घेतात याचं सुंदर चिंतन सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विढाला विढाला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐशिया संपत्ती. कुठली? भोगाची परी काय सांगू. आम्ही कुठली संपत्ती उपभोगतोय याचा जर विचार केला, भोग म्हटलं की त्या ठिकाणी रोग हा आला. आम्ही कित्येक प्रमाण ऐकतो बघा, भोग 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 म्हणलं की रोगाची भीती सांगून दिलेली आहे. आम्ही काकड्याचे अभंग वाचल्यानंतर आम्हाला किती सुंदर प्रमाण सापडतं बघा ना. भोगे रोगे सोडून या हिले आणि का आरुचिते हो आता सकळापासून, आरुचिते हो आता सकळापासून. डबल चाली म्हणायची सवय लागली आणि जरा भीती वाटते उंच म्हणायला गेलं तर परत जातो का काय. माझ्या प्रेमाच्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे. एक सांगू, कधी कधी प्रारब्धाचे भोग आडवे येतात म्हणा. संकट जी येतात ना, कुठल्याही वाटेने जी संकट येतात ना, ती संकट येत असताना त्या संकटाचा सकारात्मक जर विचार केला तर संकट ही येत असतात. आमचे बाबा सांगायचे, ती जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडवण्यासाठी येत असतात दादा. संकट येण्याचं कारण संकटाला घाबरलं नाही पाहिजे, कारण चांगल्या काळात चांगल्या अवस्थेत माणूस साधना करू शकत नाही दादा.
काहीतरी दुःख पाहिजे जीवनामध्ये, काहीतरी संघर्ष पाहिजे, काहीतरी संकट पाहिजे. इसवी सन 1632 साली या महाराष्ट्रावरती प्रचंड संकट आली होती. प्रचंड दुष्काळ होता. गुरं ढोरं गाया वासरं सगळी मरत होती. लोक आत्महत्या करत होती. लोक अन्न पाण्या वाचून मरत होती. पण त्या काळामध्ये एवढं मोठं संकट पूर्ण विश्वावरती आलेलं असताना देखील सुद्धा त्या पूर्ण लोकांच्यातून एकच तत्ववेत्ता आणि एकच ऊर्जा स्रोत असताना तुकाराम महाराज बाहेर पडले. विठा विठा का बरं? त्या काळात संकट एकट्या तुकाराम महाराजांवरती का नव्हती, सगळ्यांच्यावरती होती. पण ट्रॅक बदलता आला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो बदलला. तुकोबाराज सांगतात, आमच्या घरची जी संपत्ती आम्ही जी भोगतोय ती भौतिक संपत्ती नाही आहे. या भौतिक संपत्तीचा आम्हाला विसर पडलाय. स्थावर जंगम विसरून गेले, विसरून गेले. विसरून गेले. तुकोबराय सांगतात, आमच्याकडच्या संपत्तीचा जर विचार केला, संपत्ती म्हणलं की प्रत्येक माणसाला प्रिय आहे. पण त्या संपत्तीमध्ये भौतिक संपत्ती आली. माणसाच्या पूर्ण गरजा करण्याचं काम, पूर्ण गरजा, भौतिक गरजा पूर्ण करण्याचं काम आर्थिक संपत्ती करत असते. संपत्तीमध्ये प्रकार आहे. ऐका, आर्थिक संपत्ती म्हणलं की माणूस जरा धैर्याने राहत असतो. कारण त्याला माहिती असतं किती संकट आली तरी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. जगद्गुरु तुकोबरायला आर्थिक संपत्ती नव्हती का? होती. आर्थिक संपत्तीमध्ये सुद्धा जीवन जगता येतं तुकोबरायांनी शिकवलं. आणि रस्त्यावरती भिक्षा मागायची वेळ आली तरी जगता येतं हेही तुकाराम महाराजांनी शिकवलं. लरा पांगरकर नावाचे लेखक आहेत. ते लरा पांगरकर नावाचे लेखक सांगतात, 100 वर्षापूर्वी त्यांनी पुस्तक लिहून ठेवलं. तुकोबरायांचं संक्षिप्त चरित्र लिहून ठेवलं. जोग महाराजांचे शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.
इसवी सणासहित पूर्ण इतिहास जगद्गुरु तुकोबारायांचा त्या अभंगामध्ये लिहून ठेवला, त्या चरित्रामध्ये लिहून ठेवला. आणि मग विचार करता आला, अरे जावळीच्या खोऱ्यातून आलेले विश्वंभर बुवा, जी वारी जावळीच्या खोऱ्यातून पंढरपूरला चालू होती, राजा रामदेवरायाच्या आदेशाने महाराज पत्र आलं, बुवा तुम्हाला आता जावळी खोरं सोडावं लागेल, देव प्रांत तुम्हाला पाहावा लागेल. देव प्रांतात आले. देव प्रांतात आल्यानंतर महाराज वारी चुकली, वय झालं. परमार्थाचं मुख्य भांडवल म्हणजे इंद्रिय दादा, हातपाय डोळे कान मुख, हे ज्याला मिळालं, ज्याच्यासाठी मिळालं त्याची किंमत कळाली तर बरं, नाही किंमत कळाली तर महाराज जीवन निरर्थक आहे. विश्वंभर बुवांची वारी चुकते, पंढरपूरला बाबा जात नाहीत. पूर्ण आषाढी वारीचा सोहळा भरला आणि त्या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये पांडुरंगाचा चेहरा पडला म्हणून सगळे संत पांडुरंगाजवळ गेले. तेव्हा काय झालं? तुम्ही आम्हाला सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका. मज आम्ही आलो ना आषाढी कार्तिकीला, चुकली का आमची वारी? नाही चुकली, आम्ही आलो ना. आम्ही आल्यानंतर प्रतिवर्षी तुमचा चेहरा प्रसन्न दिसत होता, यावर्षी का पडलेला आहे? बऱ्याच वेळा काय होतं, ज्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला ना, चेहरा पडल्या पाहिल्या, मला तर काय झालंय काय माहीत नाही, तो गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा, तोंड पाहिल्या पाहिल्या कळतं मला याचं काय टेन्शन आहे. मानसशास्त्राचा अभ्यास केला म्हणा, काय कळतं मला. काही काहींची तोंड तर बघा अशी येतात, तुम्ही जागेत ना सगळे कीर्तनामध्ये ऐका. कारण आमचे बाबा सांगायचे, गुरुवर्य परमपूज्य आदरणीय पांडुरंग महाराज वैद्य बाबा म्हणायचे, बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवली पाहिजे. बरणीतलं लोणचं जर नाही हलवलं तर बुरशी चढायची शक्यता आहे, आणि कीर्तनातली माणसं नाही हलवली तर पाहुण्यांना गोळा करावं लागलं, या हे हालाना चालाना डोलाना. काय महाराज ही माणसं होती महाराज, एक एक वाक्य असं रत्नासारखं होतं. वक्त्याचं कर्तव्य 2 तास कीर्तनकाराने श्रोत्यांना जागचं हलवू न देणं. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीच हो. अलीकडे ते झालं, कुठला विषय हाताळावा, कुणी काय बोलावं, जोग महाराज शिक्षण संस्थेने आम्हाला ती नियमावली या ठिकाणी प्रगट केली. कुणीतरी बोललं पाहिजे. सगळ्यात जुनी असणारी संस्था जोग महाराज संस्था, की जिला 100, 103, 104 वर्ष पूर्ण झाली. या संस्थेच्या परंपरेत असणारे सगळे विद्यार्थी, सगळे आजी माजी विद्यार्थी परंपरा सोडून आणि आपली गादीची परंपरा नियती सोडून कीर्तन करत नाही, लक्षात ठेवा. कीर्तनाला अभंगाला न्याय देतात. पण अलीकडे झालं काय, लोकांची मानसिकता बदलली की लोकांना असं वाटायला लागलं की अरे कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन आहे. नाही हो, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्याया कलो तद हरि कीर्तना कलियुग माझी करावे कलियुग माझी करावे तेने नारायण दिल तेने नारायण कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल नारायण देईल करावे नारायण ह्या वारकरी चालीत बरं. अण्णा आप्पा हे फार माणसं प्रेम करतात. मला अण्णा परवा एकाने विचारलं, म्हणले प्रवीण महाराज
अहो दुनिया कुठं चालली आणि तुम्ही कुठं चाललाय? म्हणलं काय झालं बाळासाहेब महाराज? म्हणलं तुम्ही वारकरी चाली जी गाताय त्या तुम्ही गाताय, अनेक माणसं गातायत, काय इतक्या गोड आहेत? आप्पा ह्या चाली आत्ताच्या नाहीत ना हो, जुन्या आहेत. बंकट स्वामी महाराजांच्या नंतर अमृत महाराज नरखेडकर, अमृत महाराजांच्या नंतर त्या रामचंद्र महाराज बोधे आमचे गुरुवर्य, बाबांच्या नंतर मग पूर्ण मग फडकरी असतील, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था असेल. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या चाली का गोड आहेत? काय कारण असेल या चालीचं? काय इतक्या गोड आहेत? एक सांगू, या चाली का गोड आहेत माहिती आहे? कारण धंदा आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या मुखातून आलेल्या चाली नाहीत, भक्ती आणि श्रद्धा यांच्या मुखातून आलेल्या चालीत, म्हणून त्या इतक्या गोड आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही ऐका, व्यावसायिक परमार्थाचा व्यवसाय ज्यांनी ज्यांनी केला ना त्यांच्या मुखातून चाली ऐका, गोडच लागत नाही दादा. मी अनुभवले स्वतः. एखाद्या व्यक्तीची चाल ऐकली आणि ऐकल्यानंतर हृदयाला भिडली आणि डोळ्यातून जर पाणी नाही आलं समजायचं तो माणूस जिवंतच नाही. चाल ऐकले पाणी आलं पाहिजे. आणि माझ्या जीवनात सगळ्यात मोठा परिणाम या माणसाने केला. उद्धव भाऊनी अण्णांचा काकडा दिलाय. अण्णा तो काकडा कितीही वेळा ऐकला मन भरत नाही महाराज. माणूस रडल्याशिवाय राहत नाही. आम्ही म्हणतो जो रडत नाही ना तो माणूसच नाही. ज्याचं अंतकरण जिवंत. आणि एक सांगू, या ठिकाणी माणसं जिवंत आहे तो, पण अंतकरण मेलेली. माझं बोलणं कळतंय? माणसं समाजामध्ये जिवंत फिरताना पाहायला मिळत आहेत, अंतकरण मेलेले आहे महाराज. कारण जिथं अंतकरणाचा, आमचे बाबा सांगायचे, ज्या गोष्टीचा वापर होत नाही ना ती गोष्ट गंजते. बुद्धीचा वापर नाही झाला तर बुद्धी गंजते, अंतकरणाचा वापर नाही झाला तर अंतकरण गंजतं. मग गंज चढण्यापेक्षा कुठेतरी ती वापरलं पाहिजे, बुद्धी योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. 8 पिढ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आहे. विश्वंभर बुवा वारीला नाही गेले म्हणून पांडुरंगाने रुसावं, पांडुरंगाचा चेहरा पडावा. काय भक्ती असेल महाराज? आपली भक्ती आहे. अरे साधू संत गेले तर देव खाली वागतो. देवाने वाकावं एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा साधू संतांची आहे. आम्ही गेल्यानंतर महाराज, साधू संत गेल्यानंतर देवाने त्यांना वाकल्यानंतर त्यांना उचलावं देवाने. आम्ही पंढरपूरला जातो, कधी आम्हाला उचललं का हो देवानी? आम्हाला उचललं पण पोलिसांनी. हो पुढं रांग लागली म्हणजे गर्दी माग. बाळासाहेब महाराज आम्हाला पोलीस उचलतात. देवाने उचलावं एवढी भक्ती नाही महाराज. 8व्या पूर्वज विश्वंभर नाही गेले, देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. संतांनी बाकीच्या विचारलं वारकऱ्यांनी, देवा काय झालं? विश्वंभर बोल नाही आले. का नाही आले? इंद्रिय थकली म्हणले, पाय चालत नाहीत, वय झालं त्यांचं. तर परमार्थाचं मुख्य भांडवल हे इंद्रिय आहेत. काय वर्णन केलंय बघा ना. कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्र परमार्थाचं मुख्य भांडवल आहे. देवा हे भांडवल माझ्याकडून गेलं रे. भांडवल संपलं की व्यवसाय बंद पडतो. भांडवल संपलं परमार्थाचं श्रद्धा विश्वास जरी असेल तर इंद्रिय महत्त्वाचं भांडवल आहे. काय सुंदर बनवलं देवाने बघा ना. लोकांना इतकं सुंदर बनवलंय. मी नेहमी सांगत असतो, लोक आपल्या दुःखाने जितकी दुःखी नाहीत ना तितकी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. मी एकाला विचारलं, तू काय इतका दुःखी आहे? म्हणले काही नाही महाराज, समोरचा माणूस किती सुंदर दिसतोय. अरे तुला काय कमी केलं देवाने? प्रत्येकाच्या बुद्धीतलं सौंदर्य वेगळं आहे. वारकऱ्याच्या बुद्धीतलं सौंदर्य देवाकडे आहे. देवाला पाहिल्यानंतर मी मगाशी आल्यापासून पाहतोय आणि या कसपटे वस्तीमध्ये मला माहीत नाही या जागेचा काय परिणाम आहे हेही मला माहीत नाही.
पण इथं आल्यानंतर ऊर्जा मिळते आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर साक्षात पंढरपूरच्या रावळामध्ये उभा आहे ही भावना तयार होते. काय कारण असेल बरं मला माहीत नाही आहे. पांडुरंगाची मूर्ती पाहिली की असं वाटतं पांडुरंगाच्या पंढरपूरच्या रावळात कीर्तन चालू आहे. त्याचं कारण सांगतो. इथं जे कीर्तनकार तुम्ही जे बोलवलेत ना आत्तापर्यंत, एक कीर्तनकार कुठेतरी त्यांचं आयुष्य वारकरी संप्रदायात खर्च झालेलं आहे. कुठेतरी त्यांनी साधू संतांची सेवा केलेली आहे. कुठेतरी भल्या मोठ्याचं त्यांनी ऐकलेलं आहे. तपस्वी माणसं, साधू माणसं, ऋषी माणसं, साधना केलेली माणसं, अनुष्ठान केलेली माणसं ज्या वेळेस मंदिरात येतात ना, अरे पांडुरंगाने मंदिर पवित्र केले यात नवल नाही आहे. पण महाराज मंदिराचा परिसर पवित्र होण्यासाठी एका साधूचे पाय लागावे लागतात दादा. आणि तुम्ही त्या सगळ्यांना इथं बोलवलेले महाराज. सगळी माणसं अनुष्ठान तपश्चर्या करणारी सगळी माणसं इथे येऊन गेलीत. हा मंदिर पवित्र झाला आहे, परिसर झाला आहे. प्रसन्न वाटतो. कधी कधी कीर्तनकार झाल्याचा पश्चाताप होतो. कीर्तनामध्ये इतकं वातावरण असतं आणि कधी कधी धन्यता वाटते. अरे आहे एवढं सुंदर वातावरण आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये काय पूर्वजन्मीची पुण्य असेल आप्पा, आपण इथे कीर्तन करतोय. महाराज पांडुरंगाने सांगितलं स्वप्नामध्ये येऊन, विश्वंभर बुवा तुम्हाला नाही जमत तर मी येतो. आणि मग इकडे आले. आंब्याच्या वनामध्ये प्रकट झाले. वाजत गाजत देऊला गावामध्ये स्थापन केलं. आणि मग तिथून पुढं ती परंपरा सुरू झाली. राजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये पत्राने काम करणारे विश्वंभर बुवा गेले, पण 2 मुलांना कामाला लावून गेले. 2ही मुलं हरी आणि मुकुंद विश्वंभर बुवा देवरायाच्या दरबारामध्ये कामाला होते. परचक्रार मारले गेले. आता काय वंश पुढे कसा चालणार. पण हरीची पत्नी गरोदर असल्यामुळे तिला मुलगा झाला. हरीचा मुलगा विठोजी, विठोजींचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कानया, कानयाचे बोलोबा, बोलोबा कनकाई मातेच्या पोटी जन्माला आले जगद्गुरू तुकाराम महाराज. ह्या 8 पिढ्या जगद्गुरू तुकोबरायांच्या 8ही पिढ्या पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाची सेवा, पंढरपूरची वारी, एकादशीचं व्रत, या सगळ्या गोष्टी श्रद्धेने निष्ठापूर्वक घरी चालवत होते. मी 8 पिढ्या तुकाराम महाराजांच्या सांगितल्या. मला असं वाटते जाऊ द्या तुकाराम महाराजांच्या, आपल्या तरी 8 पिढ्या आपल्याला कीर्तनं सांगता येतील का. अण्णा वैद्य बाबा म्हणायचे, वैद्य बाबा म्हणायचे, आपल्या कसल्या पिढ्या, आपल्या पिढ्या मेल्या वाढता वाढता बिड्या. बिड्या पिणाऱ्या पिढ्याची दखल घेतली जाते का. नाही जातली. बिड्या पिणाऱ्या पिढ्याची दखल घेतली जात नाही. अरे दखल त्याच पिढ्यांची घेतली जाते. कुठल्या, लक्ष देऊन ऐका कळेल. स्वामी विवेकानंदांना विचारलंय का नाही, स्वामीजी तुम्ही भाषण देताय, या जगामध्ये कोणाची दखल घेतली जाते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं या जगामध्ये 5 जणांची दखल घेतली जाते. कुणाची. अरे आयुष्य हे तिरपाणी पुस्तक आहे. पहिलं जन्माचं शेवटचं मरणाचं, ही दोन्ही पानं आपल्या हातात नाही. पहिलं आणि शेवटचं. मधलं पान आयुष्य आणि मरण, जीव जन्म आणि मरण याच्या मधलं जे अंतर असतं, कोणी लोक त्याला जीवन म्हणतात तर कोणी लोक त्याला आयुष्य म्हणतात. हे आयुष्य कसं जगावं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. आणि मग या मधल्या आयुष्यामध्ये कोणाची दखल घेतली जाते. देशासाठी जगणारे, देशासाठी मरणारे, समाजासाठी जगणारे, समाजासाठी मरणारे, देवासाठी जगणारे, देवासाठी मरणारे, संतांच्या सेवेसाठी जगणारे, संतांच्या सेवेसाठी मरणारे, आणि 5 नंबर आईबापाच्या सेवेसाठी जगणारे आणि आईबापाच्या सेवेसाठी मरणारे. या 5च जणांची दखल घेतली जाते. या 5च जणांच्या पिढ्या पाठीमागं शिल्लक राहतात. कशा, कोणाच्या. जगाच्या कल्याणा संतांच्या देवभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या देवभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कष्ट
यांना जरा खोड काढायची सवय बरं का अशी थोडी. खरंजोतून पंचममधून षड्ज सवय लागली आता त्याला बदलू शकत नाही आहे. आणि हे फक्त तुमच्या समोरच करू शकतो. आळंदीमध्ये ताकद होत नाही, कारण आळंदीमध्ये सगळे रथी महारथी आहेत. हे घरातलं कीर्तन असल्यामुळे ह्या चाली या गोडवा गायला जातो. ऐका, तुकोबाराच्या 8 पिढ्याची दखल घेतली गेली. कधीतरी विचार करा, आम्हाला आमच्या आजोबाचं पंजोबाचं नाव सांगता येईल. आमच्या 8 पिढ्यांची का दखल घेतली गेली नाही आहे? कारण आमच्या 8 पिढ्या फक्त स्वतःचा विचार केला, प्रापंचिकांचा फक्त स्वतःच्याच प्रपंचाचा विचार केला. एक सांगू, स्वतःचा विचार करणारी माणसं, स्वतःच्या प्रपंचाचा विचार करणारी माणसं याची समाज कधी दखल घेत नाही आहे. विश्वाचा विचार करणारी माणसं आणि जगाचा विचार करणारी माणसं याची दखल घेतली जाते. आज ज्ञानोबारायांचा हा जन्मोत्सव पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. काय कारण असेल? विचार करणार, 22 वर्षाचं पोरगं आहे हो. 22 वर्षाचं पोरगं म्हणा, पोरगंच असतं 22 वर्षाचं. 22 वर्षाचा गडी कधी होऊ शकत नाही दादा. काय दुःख भोगलं असेल त्या माणसांनी, काही त्रास दिला असेल. अरे ज्या वेळी त्यांच्या मधुकरी मागायला गेले, भिक्षा मागायला गेले, ते ऐकल्यानंतर सुद्धा अक्षरशः अंगावरती काटा येतो. मधुकरीमध्ये माती मिक्स करावी करतं का कोणी? आज भिक्षेमध्ये माती मिक्स करावी का? माती मिक्स करावी त्याचं कारण सांगून जाईल. ती भिक्षा त्यांना खाता येऊ नये. आप्पा कधी कधी विचार करतो, लोकांनी आपल्याला अजून तरी इतका त्रास दिलेला नाही दादा. लोक आपल्याला जगून देतात, हेच फार महत्त्वाचं आहे. कीर्तनकारांनी एक भूमिका, वारकऱ्यांनी भूमिका लक्षात घेतली पाहिजे. लोक आम्हाला कमीत कमी देतात तरी त्याच्यामध्ये माती मिक्स करत नाही. ज्ञानोबारांनी काही कमी त्रास नाही भोगला महाराज. माती मिक्स करायला लावली, ती भिक्षा नाही खाऊ दिली. मांड खायची इच्छा झाली हो ज्ञानोबाराला. मांड मला सांगा, आज जर इथं ज्ञानोबारे प्रकट झाले आणि ज्ञानोबारांना जर इच्छा झाली की मला मांड खावंसं वाटतंय, किती किती माणसं स्वतःचा प्राणपणाला लावतील. आज मांड नाही, मांड्याचं दुकान उभं करतील इथं दादा. काय उपयोग आहे? आता ज्या काळात त्यांना गरज होती त्या काळात त्यांना ते कधी मिळालेलं नाही महाराज. पण महाराज विसोबा खेचराकडे गेले. विसोबा खेचरा सांगितलं, काका ज्ञानदादाला आहे ना मांड खायची इच्छा झाली, खापर द्या. नाही दिलं खापर महाराज. ज्या समाजाने खापर दिलं नाही आहे, ज्या ज्ञानोबाराला एक टाईम उपवाशी ठेवलं, भिक्षेमध्ये माती कालवली, संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं गेलं, शुद्धीपत्र आणायला पैठणला पाठवलं. त्या काळात काय रेल्वे, ट्रेन, विमान व्यवस्था नव्हती, गाडी नव्हती. स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर 25, 40 लाखाच्या गाड्या नव्हत्या महाराज त्या काळामध्ये. पायी जायचं. बरं पायात काय चप्पल होती का? टाटा पॅरेगॉन वगैरे अशा काय चपला होत्या का? पायाला पानं बांधायची आणि पानं बांधून महाराज आणि मग जायचं. ज्ञानोबारायांना फक्त या विश्वाला सांगायचं होतं, अरे तुम्ही आम्हाला त्रास द्या पण आम्ही तुम्हाला कधी शाप देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही इथं विश्वाला नरकामध्ये घालायला आलो नाही, तर विश्वाचा उद्धार करायला आलेलो आहे. आमच्यासारख्या माणसांनी जर संकट सहन नाही केली, आमच्यासारख्या माणसांनी जर दुःख सहन नाही केली, आमच्यासारख्या माणसांनी जर संघर्ष नाही केला, तर विश्व आमच्याकडून काय आदर्श घेणार आहे? इतका त्रास देऊन सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं, जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो म्हणतात, खळ मरो असं म्हटलं नाही दादा कधीच. आम्हाला एखाद्याचा पाय लागला, तो जो उलटा बोलला त्याला सांगतो आपण झाना मरण तिकडे. ज्ञानोबारायांनी कुणाला शाप दिलेला नाही, मरणाची भाषा कधी केलेली नाही, मरणाची भाषा केलेली नाही. इतका त्रास होऊन सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबाराय ही 4 भावंड पैठणला जातात. चमत्कार करावा लागतो, कारण नमस्कारासाठी चमत्कार महत्त्वाचा आहे. समाधीला जातात ना महाराज ही 4 भावंड. ज्ञानोबाराचा हात धरलेला आहे. पांडुरंगाने हात धरावा, निवृत्तीनाथ महाराजांनी हात धरावा. हात धरल्यानंतर ज्यांनी प्रवृत्तीवरती विजय मिळवलेला आहे, जे सगळ्या बोधापासून अलिप्त आहेत, पण संत सहवास ज्यावेळेस तुटतो ना, संत संघ ज्यावेळेस तुटतो ना, त्यावेळेस किती कठीण प्रसंग या लोकांच्या जीवनामध्ये येत असतात. एका नामदेव महाराज त्या काळामध्ये वर्णन करतात, निवृत्तीनाथ महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. निवृत्ती देव मने करिता निवृत्ती देव मने करिता समाधान. काही केल्या
राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटला से बांध तळ्याचा बांध फुटल्यानंतर जसं पाणी सैरावयाला जातं संत जीवनातून अलिप्त झाल्यानंतर प्रचंड दुःखाचा सहवास दुःख त्या ठिकाणी येत असतात. ज्ञानोबा समाधीला जात आहेत, जन्मोत्सव साजरा करताय ना, सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे ना. ज्ञानोबा समाधीला देत असताना महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्यांनी प्रवृत्तीवरती विजय मिळवला ती माणसं डासाडासा रडतायत. निवृत्तीनाथाने रडावं. बांधल्या पेंढीचा हो सुटला सियाळा तृणरानु माळा पांगले से तृणरानु माळा पांगले से सुटला सियाळा. समाधी दिली. माय बापे आम्हा त्यागी येणे जेव्हा तेव्हा ही संकटे आली नाही. बांधल्या पेढीचा सुटला से आळा. एवढा संघर्ष केला, एवढी दुःख भोगली म्हणून 725 वर्ष झालं त्या समाजाने दखल घेतली जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगद्गुरु तुकोबरा यांची 400-375 वर्ष झाले वैकुंठ गमनाला दखल घेतली. का दखल घेतली? यांनी भौतिक संपत्तीचा उपभोग घेतला नाही हो. यांनी कुठली संपत्ती उपभोगली ऐका. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी धन्य भाग्याच्या जन्मल्या संसारी धन्य भाग्याच्या जन्मल्या संसारी आजाचे झाले मनी नित्य काळ हरी ज्याचे ध्यानी मनी नित्य काळ हरी
स्वर्गाच्या संपत्तीचा उपभोग घेत होते. आमचे डोळे काय उपभोग घेतात? भोग आणि काम या दोन गोष्टीचा जर विचार केला, प्रत्येकाचा भोग प्रत्येकाच्या घरी चालू आहे. विश्वामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाचा भोग घेत असतो. प्रत्येक इंद्रिय जे दिलेत ना देवाने, ते भोगासाठी दिलेले. डोळे दिले भोगासाठी दिले, कान दिले भोगासाठी दिले, सगळे इंद्रिय भोगासाठी आहेत. पण एक सांगतो, प्रपंचाचा भोग घेतला तर नरकाचे दरवाजे खुलेत, आणि परमार्थाचा भोग घेतला स्वर्गाचे दरवाजे खुलेत. विठाला विठाला प्रपंचाचा भोग घेतला की रोगाचे आणि नरकाचे दरवाजे खुलेत. काय वर्णन केलेले महाराज. गवळणींनी आपल्या पूर्ण इंद्रियाचा भोग फक्त देवाचा घेतलेला आहे. ए आँखों जो शाम का दर्शन किया करे, ये शीश जो प्रभु चरण में बंदन किया करे, बेकार कहे जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओहे जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, वो हाथ है जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. देवाचा भोग लाल ना रंगाऊ मैं, हरि ना रंगाऊ अपने ही रंग में रंग दे चुनरिया शाम पिया रे, रंग दे चुनरिया. पूर्ण देह देवाचा. गवळणींचा काम देवाचा उपभोग घेतात. परिणाम काय? विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. 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 कोणी जावा कोणी नंदा, कोणी जावा कोणी नंदा. ओ वृत्ती हरली परमा नंदाओ नंदाओ नंदा. पावा भोगडी बाई, पावा भोगडी बाई, पावा भोगडी घेऊन बाई, पावा भोगडी गवळणी उपभोग घ्यायचा देवाचा. काम कुणा लावला पाहिजे? ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचा काम प्रपंचामध्ये होता, पण इसवी सन 1632च्या दुष्काळाने तो काम प्रपंचातून काढायला लावला. दादा, संकट काय साधी आहेत का? दुष्काळातला पहिला झटका जर काय असेल
वडील भाऊजाई गेली. ऐन दुपारी 12 वाजता, दुपारी 12च्या दरम्यान सूर्य डोक्यावरती आहे. वडील भाऊजाई आहे, आई समान आहे. पूर्ण प्रपंच सांभाळण्याची ताकद तिच्यामध्ये होती. ऐन तारुण्यामध्ये डोळे पांढरे झाले आणि गतप्राण झाली. ऐन तारुण्यात आपली पत्नी गतप्राण झाली. हा धक्का प्रचंड महाराज सावजीला सहन झाला नाही. सावजीने 13-14व्याचा विधी केला आणि घर जे सोडलं तर परत देहगावचं तोंड पाहिलं ना आप्पा. ह्याला म्हणतात वैराग्य. दुसरा झटका आईबाप गेले. तिसरा झटका जिला दम्याचा आजारी होती ती गेली. पहिली पत्नी दम्याचा आजार गेली. 5 वर्षाचा संतू नावाचा मुलगा गेला. तुकोबारायांच्या घरचा जर विचार केला तर लरा पंगरकर नावाचे लेखक सांगतात, अरे 4 लाख रुपयाची संपत्ती त्या काळामध्ये, 4 लाखाचं कर्ज लोकांना वाटणारे तुकाराम महाराज. 400 वर्षापूर्वीचे 4 लाख सांगतोय मी. घरी जाऊन हिशोब करा भक्त. कान्होबाला सांगितलं, कान्होबा अरे गाया वासरं मरू लागलेत, गुरंढोरं मरतायत, सगळे लोक आत्महत्या करतात, अन्न पाण्या वाचून मरतात. अरे आपलं काय पैसे देणार आहेत, काय कर्ज देणार आहे आपलं. आणि त्या वया सगळ्या वया घेतल्या, इंद्राणीच्या डोहामध्ये बुडून दिल्या. कधी कधी विचार करावा लागतो, अरे शेतकरी मरत असेल, दुष्काळ पडत असेल आणि लोक आत्महत्या करत असतील. वाक्य ऐका परत. शेतकरी मरत असेल, दुष्काळ पडत असेल आणि लोक जर आत्महत्या करत असतील, अन्नाचा कण पाण्याचा थेंब प्याला नसेल, तर सरकारने त्यांचा 7-12 कोरा केला पाहिजे. हा आदर्श माझ्या तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी घालून दिलेला लक्षात ठेवा. कधीतरी संत जीवन आचरलं पाहिजे. 4 लाख कर्ज माफ करणारे पहिले संत आहेत आणि त्या संतांचे या महाराष्ट्रावरती, या संप्रदायावरती उपकार आहेत. कीर्तनकारांनी पण नाही विसरलं पाहिजे. विश्वाचा 7-12 कोरा करण्याची ताकद संतांमध्ये होती. अरे प्रपंच रस्त्यावरती आणला, 7-12 कोरा केला. अरे समाजाचा एक नियम सांगतो, समाज इतका कृतघ्न आहे ना महाराज, जिकडं गुलाल तिकडं चांग भलं असते. दादा तुकोबारायांची पाय चाटायची वेळ आली ना तर लोक पाय चाटायचे, महाराज कर्ज द्या हो, पुढच्या वर्षी देतो. पण ज्यावेळेस तुकोबाराय रस्त्यावरती आले ना, जळोनी संसार बैसोलंगणी महाराजांची झाली अवस्था. संसाराच्या नावे घालून या शून्य महाराजांची अवस्था झाली. एक वेळ अशी आली महाराजांवरती, अरे काय खावं, कुठं जावं. दुष्काळाने तर सगळा प्रपंच उद्ध्वस्त झाला. कर्ज माफ केले. एक पत्नी अन्न पाण्या वाचून मरावी. ज्याने 4 लाखाचं कर्ज माफ केलं त्याची पत्नी अन्न पाण्या वाचून मरावी. 1972चा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला असेल. एक तरी उदाहरण दाखवा 72च्या दुष्काळामध्ये एखाद्याची पत्नी अन्न पाण्या वाचून मेली म्हणून. कोरोना आला, एवढं मोठं संकट आलं, कोरोनामध्ये एखाद्याची पत्नी आत्महत्या केली म्हणून मेली किंवा अन्न पाण्या वाचून मेली. एक तरी उदाहरण दाखवा कोरोनातलं. आहे का उदाहरण? कोरोनामध्ये एखाद्याच्या पत्नीला खायला नाही मिळालं म्हणून मेली व अन्न पाण्या वाचून. नाही ऐकायला भेटणार. खाऊन खाऊन मेली असं काय काय कळलं घरी गेलं. खाऊन खाऊन मेली असं, अन्न पाण्या वाचून नाही मेली. तुकाराम महाराजांची पत्नी अन्न पाण्या वाचून मरते आणि डोळ्याने तुकोबाराम महाराज पाहतायत, हिला मी काय खायला देऊ शकत नाहीये, हिला मी काय खाऊ शकत नाही. श्री अन्न करता मेली. एक अवस्था झाली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. गाव सोडावा लागला. वैराग्य दुःख येतात, संकट येतात, त्रास होतो, प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागतो. फक्त अशा वेळी त्या दुःखाकडे कसं पाहिलं पाहिजे आम्हाला तुकाराम महाराज शिकवतात. ऐका, 3 प्रकारचे दुःख आहेत, राजस, सात्विक आणि तामस. तामसी माणसं दुःख आल्यानंतर आत्महत्या करतात. राजस माणसं जरा कुडगे असतात, ते व्यसनी होतात, कारण दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात, बुद्धिबंद पडण्यासाठी व्यसन करतात. मग कुणी इंजेक्शन टोचून घेईल, कुणी गोळ्या खाईल, कुणी काय करेल. सात्विक माणसं काय असतात बघा, सात्विक माणसं प्रचंड दुःख आल्यानंतर प्रपंचाचा ट्रॅक सोडून देतात आणि जिकडे सुखाचा मार्ग आहे त्याचा ट्रॅक पकडतात. तुकोबारायांनी तेच केलं. एकांत धरला. अरे ज्याला परमार्थातला उच्चांक गाठायचा त्याने एकांतात गेलं पाहिजे आणि ज्याला प्रपंचातला उच्चांक गाठायचा त्याने लोकांच्या झालं पाहिजे. तुकोबाराम महाराजांनी तेच केलं. येणे
एकांताचा वास येणे सुखेरुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाळी वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे. एकांतात तुकाराम महाराज जात आहेत. जोपर्यंत तुकाराम महाराजांकडे श्रीमंती होती तोपर्यंत तुकाराम महाराजांचे पाय चटणारी. संघर्ष काल्यानंतर संकट आल्यानंतर महाराजांना नावं ठेवू लागली. अरे उद्ध्वस्त झाला रे, समाजाच्या पायी उद्ध्वस्त झाला, गाव सोडावा लागला आणि डोंगरावर जातो. काही काही इतके खतरनाक माणसं असतात, अरे रोज दिसतात तरी त्याची चर्चा करतात आणि कधीच नाही दिसतात तरी सुद्धा त्याची चर्चाच करतात. दादा लोक म्हणायला लागले अरे ह्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाला, हा डोंगरावर जाऊन भजन करू लागलाय, अरे हा करतो तरी काय. आणि एक जण पाहायला पाठवला, काय करतात तुकाराम महाराज बघून या. आणि म्हणून तुकाराम महाराजांकडे पाहिलं. काय ते तुकाराम महाराजांची अवस्था होती. महाराज दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अनिक काही नेने धंदा नित्य ध्यात से गोविंदा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. महाराजांचा चेहरा पाहिला. अरे याची पत्नी मेली, मुलगा मेला, आईबाप गेले, प्रपंच उद्ध्वस्त झाला, भिकारी झाला, रस्त्यावरती आला. काय आनंद आहे चेहऱ्यावरचा, काय तेज आहे. आमच्याकडे सगळं असून आमच्या चेहऱ्यावर तेज नाही. फोडली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. आणि मग महाराजांना विचारलं, महाराज हा आनंद कशाचा आहे, हे तेज कशाचं आहे. अरे जी भोगायची संपत्ती होती सगळी निघून गेली. कुठली संपत्ती भोगताय, तुमच्याकडे काय राहिलं आता भोगायला. तुमचा काम करतो काय, आमचा काम करतो काय, याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
काय सांगू तुम्हाला माझ्या भोगाचा प्रकार, मी काय भोगतोय ते. माझा काम जे भोगतोय ना, तो 8 पिढ्यांनी जे भोगलंय तो माझा काम भोगतोय. माझ्या आज 8 पिढ्या ज्याचा भोग घेत होता, त्याच 8 पिढ्यांच्या भोगाचा भोग मी घेतोय. कुठे येतो भोग? भीमा तिरी वसविल नाव पाहिला 16,000 पाहिला 16,000 पंढरपूरच्या पांडुरंगाचा घेतो. इथं बसलेली महाराज विविध क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत. प्रपंच, परमार्थ, राजकारण, उद्योग, व्यवसाय, शेतकरी असतील. एकाने तरी हात वर करून सांगा की महाराज 25, 30, 50 वर्ष झालं आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही सुखी आहे. एकाचाही हातवरती येणार नाही. आणि यदा कदाचित कसपटेवाडीमध्ये एखाद्याचा हातवरती आला, काय म्हणता महाराज आमच्या गावात माणूस सुखी नाही? कोण म्हणलं आमच्या गावात माणूस सुखी नाही? आमच्या गावात एकच माणूस सुखी आहे, ज्याची बायको मुखी आहे तो सगळ्यात सुखी आहे. हे मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात. अनेक दुःखे सांगू मी किती दादा, सकळ संसाराची स्थिती न साहे पाशाना फुटते, भय काप चित्ती भरला असे. सोडून दिला प्रपंच, सोडून दिलं प्रपंचातली आसक्ती. प्रपंच सोडला नाही पण आसक्ती सोडली, आणि आसक्ती पांडुरंगावर लावली महाराज. तुकोबरायचा काम आता देवाला उपभोग घेतोय. देवाला उपभोग घेतल्यामुळे झालं काय? ऐका, तुका म्हणे देह हरीला विठोरी.
काम प्रपंचाचा उपभोग घेतो, संतांचा काम देवाचा उपभोग घेत असल्यामुळे संतांच्या अवतीभोवती देव, देव इच्छे रज चरणाची माती. संतांच्या मागे धावायला देव काय वेळा नाही. कारण काम हा जरी विकार असला, आप्पा आमच्याकडे सांगितलं जातं काम हा विकार आहे, क्रोध हा विकार आहे. विकार जरी असला तो प्रपंचाकडे लावला तर तो घातक आहे, पण परमार्थाकडे लावला तर उद्धार आहे. अण्णा गवळणींनी काम देवाकडे लावला, राक्षसांनी क्रोध देवाकडे लावला. मला एक जण परवा म्हणला रावण फार वाईट आहे. म्हणलं रावण वाईट आहे. रावणाचं जीवन जर पाहिलं तर रावणाच्या जीवनातला एक प्रसंग सोडला तर रावणाचं पूर्ण जीवन किती चारित्र्य संपन्न आहे बघा. आमच्या लोकांना रावण चालत नाही, पण रावणाचं शिवतांडव सूत्र चालतं. दादा समाजाचं असंच आहे. समाजामध्ये माणूस चालत नाही, माणसाचं तत्वज्ञान आवडतं, माणूस नाही आवडत. रावण आणि रामाची पत्नी पळवली, पण का पळवली त्याच्या पाठीमागचा इतिहास जर पाहिला. जय विजय दरबारामध्ये आपल्या सर्वांना ज्ञान आहे. हे काय जय विजय लावले दोघं जण बघताय ना त्या मंदिराला. हे जय आणि विजय हे दोघं जण आहेत. देवाच्या दरबाराचं रक्षण करतायत. सनत कुमार आले, आतमध्ये सोडलं नाही म्हणून शाप दिला, राक्षस कुळात जाऊन पडाल. भगवान विष्णू बाहेर आले, सनत कुमारांना सांगितलं काय पाप केलं या दोघांनी सांगा ना, का शाप दिला. माझे सेवक आहेत ते, कोणाला सोडायचं न सोडायचं माझ्या आज्ञेने ते सोडतील न सोडतील विषय बाजूला आहे. शाप दिला, उशाप द्या. त्यांनी उशाप मागितला. उशाप असा मागितला 50 जन्म वारकरी कुळात भेटतील तर तुम्ही उशापातून मोकळे व्हाल, नाही तर मग 3 जन्म राक्षस कुळात मिळतील आणि देवाशी वैर करावं लागेल, तुमचा उद्धार होईल. कुठलं पटते बघा. जय म्हणला विजय जय विजय दोघांची चर्चा सुरू झाली. अरे 2 पर्याय ठेवले उशापातून मोकळं होण्यासाठी. काय? एक 50 जन्म वारकऱ्याच्या घरी जन्म घ्यायचं, भजन करायचं. सोपं आहे का? थंडीत काकड्याला उठलं म्हणलं की आकडा होतो माणसाचा. बरं 50 जन्म घ्यायचेत ना, सोपं नाही ना. 4 ते 6 काकडा, नंतर आंघोळ करायची किंवा काय ते पारुशीच काकड्याला येतात बिचारी. मला काय सांगायचे, 50 जन्म भजन करायचं, 50 जन्म सोपं आहे का? बरं वारी करायची तरी सोपी आहे का? वारी सोपं नाही महाराज. अशा वारीत अवस्था पाहतो, जेवणाचं ताट इकडं खालून पाणी चाललंय, तंबूत पाणी. सोपं आहे का? जय विजय म्हणले, जय म्हणला आपल्याला परवडलं बा भजन कराय, भजनात आनंद आहे. तो म्हणला आनंद आहे, पण एका जन्मात ठीक आहे ना, 50 जन्म सोपं नाही ना. विजय म्हणला मग काय करायचं? काय नाही करायचं, देवाशी वैर करायचं. मग वैर करायचं हो का? तर उशापातून मोकळं व्हायचंय. उशापातून मोकळं व्हायचंय म्हणून जय विजयाने देवाशी वैर करायला सुरुवात केली. पहिला जन्म हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष. देवाशी वैर केलं, देवाच्या हातून मेले. देवाशी क्रोध जोडला, क्रोध देवाशी लावला, हा देवाच्या हातून मरण आलं, उद्धार करून घेतला. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण. देवाशी वैर घेतलं, क्रोध देवाकडे लावला, उद्धार करून घेतला. आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि वक्रदंत. घरी जाऊन फक्त विचार करा, रावणाला मूर्ख म्हणणारे आपण मूर्ख आहे. माझं बोलणं कळते ना? आम्ही रावणाला मूर्ख म्हणतो नाही हो. अरे रावणाला मूर्ख म्हणतो, कंसाला मूर्ख म्हणतो. कंसाला जर आम्ही मूर्ख म्हणत असेल, अहो तो देवाशी वैर करतो. आपलं साधं काय झालंय, आपण पुण्य पण इतकं करत नाही आणि पापही इतकं करत नाही. करतो का? माझं तर पाप करणाऱ्या माणसाला आता हिंमत लागते पाप करायला सुद्धा. करायचे पाप ना, आपला पाठिंबा आहे. इतकं पाप करायचं, इतकं पाप करायचं, इतकं पाप करायचं, मारायला तुम्हाला देव आला पाहिजे. गेले वाटतं घरी. इतकं पाप करायचं, मारायला देव आले पाहिजे. नाही तर मग इतकं पुण्य करायचं, इतकं पुण्य करायचं, इतकं पुण्य करायचं, भेटायला सुद्धा देव आला पाहिजे. लक्षात ठेवा, भेटायला सुद्धा देव आला पाहिजे. आश्रमात या कधी रे सील, आश्रमात या कधी रे शील, रामा रघु नंदना, कानया रे जगजी देई भेटी
देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देवाची वाट पाहावी अंतकरण देवाकडे त्या ठिकाणी आकृष्ट जावं काम काम देवाकडे लावला जावा देवाची वाट पाहावी माऊली ज्ञानोबारायचा जन्म शब्दप्रती सप्तसभातील शब्दप्रती 16 चालू आहे माऊलींच्या मुखातले शब्द काय पडिले दूर देसी मज आठवडे मानसी कष्ट हो कष्ट जीवासी दिनु तैसी रजनी झाली गे माये दिनु तैसी रजनी वेळेची मर्यादा असल्यामुळे खरं तर पूर्वीची कीर्तनं ही वेळेमध्ये बंधन नव्हतं पण आता बंधन असल्यामुळे ऐका संतांचा काम देवाचा उपभोग घेतो आपला काम प्रपंचाचा उपभोग घेतो आपल्याला का दुःख आहे आपण का दुःखी आहे संत का आनंदी आहेत संत बघा आपण चांगल्या अवस्थेत श्रीमंतीत असून सुद्धा दुःखी आहे संत रस्त्यावरचं जीवन जगून सुद्धा सुखी आहे याचं कारण असं आहे त्यांनी आपला काम आणि क्रोध फक्त देवाकडे लावलेला आहे महाराज सगळे विकार राक्षसांनी सगळे विकार देवाकडे लावलेले आहेत संतांनी आपला काम देवाकडे लावला कामतो कामना भोगितसे देवा अलिंगणी हेवा चरणचुंबी विषय कामाचा असेल विषयाचं काम असेल जसं अलिंगन दिलं जातं चरणाचं चुंबन घेतलं जातं तुकोबराय सांगतात तसं आमचा काम आमच्या पांडुरंगाला अलिंगन देतो पांडुरंगाच्या चरणाचं चुंबन घेतो आमचा संयोग हा शांतीचा आहे शांतीच्या संयोगामध्ये आमच्याकडे एक फायदा होतो ताप निरसला जातो
ताप आमचा निघून गेला. आमची बुद्धी आता फक्त आणि फक्त आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझे देवा बंधू भावे करू शिवा. एक सांगतो वाक्य ऐका. ज्या दिवशी आपण भगवंताचं दास्यत्व करू लागतो ना, ज्या दिवशी एखाद्या पत्नीने एखाद्या नवऱ्याचं दास्यत्व स्वीकारलं तर त्या पत्नीच्या सगळ्या इच्छा पुरवण्याचं काम त्या पतीचं असते. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण. उदाहरण सांगतो, शेवटचं माझी कीर्तन सेवा संपवतो. आपला काम जर देवाकडे लावला तर आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा देवाला पूर्ण कराव्या लागतात. उदाहरण सांगतो शेवटचं. भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पंजोबा. या भानुदास महाराजांचा एक नियम होता. प्रतिवर्षी आपण जी वारीला जातो तसं त्यांचा नियम नव्हता. ते निष्ठावंत महिन्याचे वारकरी होते. शुद्ध वारी पंढरपूरची, वद्यवारी पैठणची. अजूनही निष्ठावंत वारकरी अण्णा आप्पा पंढरपूरला जातात. मी काल फोटो पाहिले. पंढरपूरला जातात, आळंदीला दर एकादशीला येतात. वारी चुकवत नाहीत महाराज. वारी चुकली नाही पाहिजे. भानुदास महाराजांचा मुक्काम ज्या घरी ठरलेला असायचा त्या घरी मुक्काम करत जायचे. पैठणवरून चालत पंढरपूर, पंढरपूरवरून चालत पैठण. अष्टमीला एका मुक्काम घरी वारकऱ्याचा होता. वारकऱ्याच्या घरी मुक्काम होता. त्यांची घरची परंपरा होती, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची. वडिलांच्या परंपरेने संत सेवा, भक्तांची सेवा, वारकऱ्याची सेवा घरी चालत आली होती. घरी चालत आलेली सेवा एके दिवशी महाराज दोघं नवरा बायको, लग्नाला 25 वर्ष झालं, पोटी मुलबाळ नाहीये, काही नाही. विचार केला, अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. भाग्यात जर असेल ना, प्रारब्धात जर असेल ना, महाराज न कष्ट करता ते घरी चालवून येतं. माऊलीची ओवी सांगून जाईल, भाग्याच्याने बडसे उद्यमाच्या निमिषे संपत्ती जाता पैसे घररी. एक हिंदी कवी सांगतो, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. वेळेच्या अगोदर आणि भाग्याच्या शिवाय जास्त कधीच कुणाला काही मिळत नाहीये. वारकऱ्याने विचार केला, अरे 25 वर्ष झालं लग्नाला, पोटी मुलबाळ नाही, संतान नाहीये. पण कधी संतांजवळ आपल्या अंतःकरणाची इच्छा बोलून दाखवली नाही. त्याचं कारण सांगून जाईल का? कारण जे आमच्या प्रारब्धात नाहीये ते देवाला मागून उपयोग काय? खरं सांगून जाईल, जे आपल्या प्रारब्धात नाही ना ते देवाला कधी मागायचं नसतं. लक्षात ठेवा, नसतं मागायचं. प्रपंचातलं तर मागायचंच नसतं महाराज. मागायची वेळ आली संतांना तर संतांनी प्रपंचातलं नाही मागितलं, संतांनी परमार्थातलं मागितलं. अजूनही पहा, संत प्रपंचातलं कधीच देवाकडे मागत नव्हते. देव प्रसन्न झाला होता तुकाराम महाराजांना. देऊ का पत्नी, देऊ का प्रपंच, देऊ का मुलगा, आणू का परत, नको देवा. अरे तर त्यांच्या प्रारब्धाने त्यांची साथ तेवढी असेल माझी, आणि तिथं पडून मला तुझ्याकडून, तुला काय माझ्याकडून करून घ्यायचं असेल मला माहीत नाही, पण माझी साथ सोडली, ठीक आहे देवा. ऐका, भानुदास महाराज ज्या घरी मुक्कामाला असायचे त्या घरी माहीत नाहीये, भानुदास महाराज सहज बोलता बोलता बोलले, एवढे दिवस माझी तुम्ही सेवा करताय, पंढरपूरला चाललोय, उद्या दशमीला चंद्रभागेचं स्नान करणार, एकादशीला पांडुरंगाचं दर्शन करणार, प्रदक्षिणा मारणार. तुम्ही इतक्या दिवस झालं माझी सेवा करताय, तुम्ही मला काहीच मागत नाही, काहीतरी मागा. नाही म्हणले, काय नको ते देवाला काय निरोप सांगायचा का? काही नाही म्हणले. काही नाही, बोला काहीतरी. काही नाही महाराज, परंपरेने चालत आलेली वारी आणि परंपरेत चालत आली तुमच्या भक्तांची, साधू संतांची सेवा, ही सेवा आम्ही गेल्यानंतर आमच्या रक्ताची सेवा बंद पडणार याचंच दुःख आहे. ऐकता ना सगळे? कारण पोटी मुलबाळ तर नाही आहे, सेवा तर बंद पडणार, एवढंच दुःख आहे, काही नाही. पांडुरंगाला कळालं यांच्या अंतःकरणातलं दुःख आहे. पोरग पाहिजे पण डायरेक्ट पोरग मागण्याची हिंमत होत नाही. दादा, रक्ताची सेवा बंद पडणार, वारीची सेवा बंद पडणार, भक्ताची सेवा बंद पडणार, या सेवेला खंड नाही पडला पाहिजे. काय करायचं? काही नाही. 25 वर्ष लग्न झालं. 25 वर्षानंतर रामनवमीच्या दिवशी एक घरी पोरग ज्याला मला आलं. महाराज काय भाग्य असतं बघा ना. मी नेहमी सांगत असतो, कधी कुणाचं भाग्य फळफळेल याचा भरोसा नाही. आता वारीत एका पुरीचं भाग्य फळफळलं. पाण्याला जाते पाणी फळफळलं ना दादा. घेऊन पाणी आल्यावर काय करशील मग?
कुणी व्हायरल व्हायला लागले, कुणी कसं पण व्हायरल व्हायला लागले. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, यश प्रसिद्धी प्रत्येकाच्या प्रारब्धाने भेटेल, टिकवता आली पाहिजे ना. अचानकच रात्री श्रीमंत झाला, टिकवता आली पाहिजे श्रीमंती, नाही टिकवता येत. आपल्या लोकांकडे काय झालं, हिंदू धर्मातल्या लोकांना शाप आहे. पैसा प्रचंड आला की तो टिकत नाही महाराज, कारण त्याला दरवाजा अनेक आहेत, मार्ग अनेक आहेत. मुलगा घरी जन्माला आला रामनवमीच्या दिवशी, राम नाव ठेवलं, लाडाने रामू म्हणू लागले. संत कृपा झाली, संतांच्या कृपेने पांडुरंगाच्या इच्छेने घरी आता वारीला खंड पडणार नाहीये, रामू नाव ठेवलं. आणि रामू नाव ठेवल्यानंतर भानुदास महाराजांच्या हस्ते माळा घातली. ते पोरगं लहानाचं मोठं होऊ लागलं, 1 वर्षाचं झालं. महाराज 1 वर्षाचं पोरं गुलगुल बोलू लागलं. महाराज ज्या वेळेस घरी येतील त्या वेळेस महाराजांच्या मांडीला मांडी लावून ते पोरगं जेवू लागलं. महाराजांशी गप्पा मारू लागलं. त्या गप्पा आपल्या नव्हत्या, परमार्थातल्या होत्या. गीतेची संहिता, विष्णू सहस्त्रनामचे श्लोक महाराज देऊ लागले. एके दिवशी महाराज अष्टमीला घरी येणार. पांडुरंगाचे आभार मानले होते. देवा, अरे उतार वयात का होईना तू आम्हाला मुलगा दिलास, उतार वयात का होईना आम्हाला तू म्हातारपणाला एक आधाराची काठी दिलीस, उतार वयात का होईना तू आम्हाला एक आनंद दिलास. देवा, तुझे उपकार कसे मानू, तुझ्या भक्ताची केलेली सेवा, तुझी केलेली सेवा फळाला आली. घरी पोरग जन्माला आलं. पोरग 5 वर्षाचं झालं. एके दिवशी महाराज घरी येणार अष्टमीला घरी येणार सायंकाळच्या वेळी. तर दुपारी डोक्यावरती सूर्य असताना त्या डोळ्याने त्या मुलाने डोळे पांढरे केले आणि 5 वर्षाचं पोरग गतप्राण झालं, मेलं. काय दुःख असेल जीवनामध्ये बघा ना. मी नेहमी सांगत असतो, कोणाच्या प्रारब्धात काय लिहिले, कोणाच्या पुढ्यात काय लिहिले माहीत नाही. 5 वर्षाचं पोरग मेलं. आकांत करू लागले दोघं मायबाप. देवा, अरे जोपर्यंत नव्हता पोटात नव्हता, जोपर्यंत आमच्या सहवासात नव्हता, तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नव्हतं. निघून गेला. काय चुकलं तुझ्या भक्ताच्या सेवेत? कुठं अंतर पडलं सांग देवा, कुठे कमी पडलो आम्ही सांग. काय चुकलं आमच्याकडून, कुठं तू सांग, चुकी काय झाली, आमचं कुठलं पाप आडवं आलं, तुझ्या भक्ताच्या सेवेत आम्ही कुठे कमी पडलो सांग देवा. दोघे हंबरडा फोडतायत, रडले, लाल झाली, सुजले दोघं पण. महाराजांच्या यायचा वेळ झाला. महाराजांची यायची वेळ झाली. आता काय करायचं? वारकरी निष्ठावंत होता. वारकरी विचार होतं केला, जाऊ दे चल, 5 वर्ष सहवास दिला, अगं ज्याचा होता त्यांनी नेला. या जगाची सत्ता त्याच्या हातात असेल, अरे जिवंत ठेवणं सुद्धा त्याच्या हातात आहे आणि मारणं सुद्धा त्याच्या हातात आहे. मग चल त्याचा प्रेत उचल, पांढऱ्या फडक्यामध्ये गुंडळ प्रेत आणि झाकून ठेव, कॉट खाली झाकून ठेव, बाजू खाली झाकून ठेव. महाराजांची स्वारी येणारे, महाराज येणारे, महाराज येतील. महाराजांनी आक्रोश पाहिला, निघून जातील. आणि 25-30 वर्ष केलेली सेवा, त्या सेवेचं सत्व जर घेऊन गेले तर आपल्याला मरणाप्राय दुःख होईल. पोराचं स्वतःच्या पोटच्या गोळ्याचं प्रेत झाकून ठेवलं बाजू खाली. कधीतरी घरी जाऊन विचार करा, आम्ही जर त्यांच्या जागेवर असतो तर काय केलं असतं. निष्ठावंत वारकरी स्वतःच्या मुलाचं प्रेत झाकून ठेवलं. वारकऱ्याच्या सेवेला सामोरे गेले आणि सामोरे गेल्यानंतर महाराजांची स्वारी आली. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. महाराज आले घरी. पाण्याचा तांब्या भरून दिला. पाण्याचा तांब्या भरून दिल्यानंतर विचारलं, प्रत्येक वेळी आलो तर बसायला 2 पाट, मांडीला 2 पाट, ताटाला 2 पाट. आज पाहिलं तर 1 पाट पुढे आणि 1 पाट समोर आहे. हातपाय धुवून आतमध्ये आले महाराज. पाहिलं तर 1च पाट आहे बसायला आणि 1 पाट ताटाला आहे. प्रत्येक 4-5 वर्षामध्ये 4 पाट असायचे. विचारलं रामू कुठे आहे? रामू झोपलाय महाराज. त्याला उठवा, त्याला सांगा भानुदास महाराज घरी आले. महाराज तुम्ही जेवून घ्या, तो उठेल तो नंतर उठेल, नंतर जेवेल, तुम्ही जेवून घ्या. त्याला उठवा, त्याला सांगा महाराजांच्या बरोबर बसायचंय, विष्णू सहस्त्रनाम श्लोक गायचे, माऊलीचं भजन गायचंय, पांडुरंगाचं भजन गायचे. त्याला उठवा. अहो तो मेला महाराज, तो आता उठणार नाहीये महाराज, तो मेला, वारला, आपल्याला सोडून निघून गेला. आतल्या आईच्या डोळ्यामध्ये जोपर्यंत आईने ते दुःख दाबून धरलं होतं, उठवा उठवा म्हटल्यानंतर डोळ्यातील अश्रूंना तिने बांध लावला होता.
महाराज हे शब्द ज्यावेळेस ऐकले की तो मेला, उठवा म्हणल्यानंतर तो मेला. आईंनी डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. वाट करून दिल्यानंतर बाहेर आले महाराज. रामू मेला, रामू आपल्याला सोडून निघून गेला महाराज. रामू आता राहिला नाहीये. महाराजांच्या हातातला तांब्या खाली पडला. पांडुरंगाच्या दिशेने पंढरपूरला पाहिलं आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर सांगितलं, देवा अरे काय पाप केलं होतं सांग ना. तुझ्या भक्ताच्या सेवेत यांचं काय अंतर पडलं होतं. अरे स्वतःच्या मुलाचं प्रेत साठवून ठेवून तुझ्या भक्ताची सेवा करणारा हा परिवार, हा कुटुंब, अशांचा मुलगा जिवंत झाला असता तर किती बरं झालं असतं. देवाला जिवंत कर म्हणले नाही, पण अशांचा मुलगा जर जिवंत झाला असता तर किती बरं झालं असतं. काय चमत्कार आहे बघा. अरे ज्याचा काम देवाकडे ना त्याला काय मागावं लागत नाहीये. चुलतीला रोकडे मनोरथ, चुलतीला रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखापुढे, जसं झोपतून पोरग उठावं ना तसं ते पोरग बाजू खालून उठलं आणि महाराजांच्या मांडीला मांडी लागून ते जीव लागलो. काय कारण असेल. काम देवाकडे लावला भंगास महाराजांनी. देवाकडे काम लावला, देवाला काम करावं लागलं, पोरग जिवंत करावं लागलं. हा परमार्थाचा काम आहे. एक वाक्य जाता सांगून जाईल. आपला काम कशाचा भोग घेतो हे फार महत्त्वाचं आहे. प्रपंचाचा भोग घेतलाकडे नरकाकडे जावं लागेल, परमार्थाचा भोग घेतलाकडे देवाकडे जावं लागेल. सगळे ऋषी मुनी जपी तपी योगी ध्यानी उत्तरेकडे जा. उत्तरेकडे गेल्यानंतर सगळे माणसं महाराज फक्त आणि भक्त बस. जय जय राधा रमण हरी बोल. दादा त्यांच्यासारखी भक्ती आपण करू शकत नाही महाराज. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. ए ओ काला एक बांसुरी वाला, ओ काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी रे. ओ काला एक बांसुरी वाला, ओ काला एक बांसुरी वाला, मधुर मधुर वाजव तो बेरू. सावळा नंदाचा तेने गोपिका धियेला, तेने गोपिका धियेला, पात्र झाला ब्रह्मसुखा. मधुर मधुर वाजवे तो मधुर मधुर वाजवे तो, वाजवे तो. भक्ती अशी केली पाहिजे, पूर्ण इंद्रिय पूर्ण देवाकडे राहिलं पाहिजे. संतांनी तो भोग घेतला आणि म्हणून तर संत अजरामर झाले. ज्ञानेश्वर माऊली.